हॅलो एव्हरीवन, आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आज आहे सॅटर्डे आणि फायनली तो दिवस आलाय जेव्हा आम्ही नागपूर चाललोय. म्हणजे आज निघायचं आहे आम्हाला. इव्हिनिंगला आमची ट्रेन आहे आणि कारचा प्लॅन जो आहे तो प्रॉपरली आज मॉर्निंगला ड्रॉप झालाय. सो बघा, हे सगळे कपडे वगैरे वॉश करून ठेवले आणि हे सगळं घेऊन जायचंय. म्हणजे यातले काही थोडेफार घरी घालायचे कपडे घेऊन जायचे आहे. सो ते आता पॅक करायचंय. बाकी ऑलमोस्ट 70% गोष्टी पॅक झाल्या आहे. सकाळचा ब्रेकफास्ट छान झालाय आणि आता आम्ही खाणार आहे कढी समोसा, जो की माझा आणि प्रीतमचा दोघांचाही फेवरेट आहे. आणि अव्यूसाठी ढोकळे बनवले आहे. सकाळी ब्रेकफास्ट पण त्याचा हेवी झालाय. सो चला, आज आणखी दिवसभरात काय काय होते ते शेअर करते आणि आमची जर्नी कशी राहते ती तुम्ही सुद्धा एन्जॉय कराल नक्कीच. सो स्टे ट्यून्ड. सो ही कढी काल मी बनवली होती, मस्त गरम करू आम्ही. आणि आता प्रीतम बाहेरून समोसे घेऊन आलाय. हे ढोकळे अव्यूसाठी, हे अव्यूसाठी ढोकळे आहेत आणि इथे आमचे समोसे आणि कचोरी आहे. आणि ही मेथी मठरी घेऊन आलाय प्रीतम, जे की आम्ही रस्त्यामध्ये वगैरे खाऊ. सो चला, आता आम्ही पटकन खाऊन घेतो आणि त्यानंतर काय करतो ते तुम्हाला सांगते. अशी काहीशी आमची छान ताट रेडी आहे. मी आणि प्रीतम आणि अव्यू तिघं सुद्धा आम्ही एकाच प्लेटातच बसणार आहे जेवायला. चला तर आम्ही हे छान एन्जॉय करतो आणि त्यानंतर तुमच्याशी भेटते. आज प्रीतमने बाहेरूनच सगळं आणलं होतं आणि म्हणूनच इथे आता ते सगळं आम्ही खायला बसलो आहे. पण अव्यूची इथे खूप चिडचिड चालली आहे, कारण त्याने थोड्या वेळापूर्वीच काहीतरी खाल्लं होतं आणि त्याला आता हे सगळं काहीच खायचं नाही आहे. त्याला कधीही मी बाहेरचं काही भरवते ना, त्याआधी मी स्वतः टेस्ट करते, कारण मला भीती असते की ते व्यवस्थित आहे की नाही आहे टेस्ट वाईज, किंवा असं खराब तर नाही आहे. म्हणून जरी आपण बाहेरून फ्रेश वस्तू आणत असलो तरीसुद्धा एक श्युरिटीसाठी म्हणून नेहमीच मी स्वतः खाऊन ते टेस्ट करत असते. त्यानंतर ते सगळं खाऊन पिऊन झालं. म्हटलं चला, आता धुतलेले कपडे पण दुपारपर्यंत चांगले वाळून गेले होते, म्हणून त्याला इथे छान असे फोल्ड करून ठेवत होते, कारण यातले अर्धे कपडे मला घेऊन सुद्धा जायचं होतं प्रीतमचे. माझी ऑलमोस्ट पॅकिंग इथे झाली होती, पण तरीसुद्धा प्रीतमचे थोडेफार जे ऑन टाईमवाले कपडे आहेत ना ते ठेवायचे होते. हँगर्स पण त्यांच्या जागेवर सगळे ठेवून दिले, कारण जेव्हा आपण घरी परत येतो ना तेव्हा पसारा नको वाटतो आपल्याला आणि घर असं फ्रेश वाटायला पाहिजे, म्हणून सगळं मी आताच आवरते आहे. त्याचबरोबर इथे कपडेसुद्धा सगळे काढले होते, म्हणून म्हटलं स्टँड पण काढून ठेवूया. स्टँड पण छान असं काढून त्याच्या जागेवर ठेवलं. पण मोस्ट ऑफ टाईम काय होतं ना, स्टँड हवेने पडायची भीती वाटते आणि म्हणून खाली ना थोडंसं सपोर्ट म्हणून मी ठेवत होती. माझ्या वॉशिंग मशीनचं हे कवर खूप खराब झालं आहे, फाटलं आहे. म्हणजे क्वालिटी अजिबात चांगली नाही मिळाली मला याची. पण म्हटलं चला सध्या चालत आहे तसं चालू देते, आणि म्हणूनच ते कवर उडत होतं, फाटलं होतं त्यामुळे. म्हणून त्याच्यावर एक बकेट पण ठेवून दिली मी. म्हटलं उडायला नको, म्हणजे जास्ती डस्ट आतमध्ये जायला नको. आता अव्यूने आमच्याबरोबर तर काही जेवलं नव्हतं, म्हणून त्याच्यासाठी एक चपाती बनवली आणि कढी चपाती तो खूप आवडीने खातो आणि म्हणून त्याला ते खायला दिलं. आता इथे प्रीतमची इथे पॅकिंग मी करायला घेतली आहे, बिकॉज प्रीतमचं नेहमीचं ठरलेलं असते त्याला मोजकेच कपडे लागतात, तो एकही एक्स्ट्रा घेत नाही. आणि त्याने जेवढे काढून मला सांगितलेलं असते हे घे, मी तेवढे घेते. पण मी माझ्या हिशोबाने 1-2 टी-शर्ट एक्स्ट्रा टाकूनच देते. त्याला खूप सवय या रिपीटेड गोष्टी घालतो तो, त्याला अजिबात लाज वाटत नाही. पण मला असं वाटते की अरे मी एवढे वेगवेगळे कपडे घालते, तू पण घाल, आणि म्हणून मी 1-2 माझ्या हिशोबाने त्यात टाकून दिले. शेवट मला आठवलं की मी साडी नव्हती घेतली, सो मग नंतर मी साडी पण ॲड केली. म्हणजे सगळे सामान मी इथे प्रॉपर असं घेऊन घेतलं. मला जर 4 कपडे लागणार असलं ना, मी 6 घेऊन जाते, बिकॉज आता पावसाळ्यात तर मला असं वाटत होतं की तिथे पावसाळ्यामुळे ना म्हणजे पाऊस वगैरे आला, आपण बाहेर वगैरे असलो तर भिजू शकतो, सो त्यासाठी म्हणून. आणि 1-2 जोड माझे तिथे पण ऑलरेडी कपडे साड्या वगैरे असतात. साड्या बऱ्यापैकी आहेत माझ्या तिथे. पॉसिबल झालं तर तुमच्याशी पण यावेळेस मी साड्यांचा व्हिडिओ शेअर करेन. बघा, माझी सगळी इथे तयारी ऑलमोस्ट डन आहे. आता प्रीतमने हे मेथी मटरी आणली होती. मी म्हटलं हा डबा जसाच्या तसा नेला तर कट करायला तिकडे प्रॉब्लेम होईल आणि मग काढल्यानंतर ठेवायचं कसं, म्हणून म्हटलं चला डब्यातच घेऊन जाऊया. कारण हे जर जसं ॲज इट इज ठेवलं ना जागा तर जाईलच, आणि काढल्यानंतर 1-2 खाल्ल्यानंतर ते ठेवायचं कसं परत. आणि अव्यूला दिसलं की त्याची म्हणजे असते बळवळ की हे घेऊ की ते घेऊ, चिवरा करू. सो म्हणून म्हटलं डब्यातच घेऊया, आणि डबा कसा सेफ पण असतो. चला तर आता मी इथे आमच्या ट्रॅव्हलिंगसाठी पराठे बनवून घेत आहे, तर तुमच्याशी पण सिंपल अशी रेसिपी शेअर करते. सिंपल आहे. आपलं पीठ घ्यायचं, त्यात हळद, तिखट, मीठ, जिरेपूड, थोडंसं धने पावडर, त्याचबरोबर ओवा आणि तीळ, आणि हवं तेवढी कसुरी मेथी घाला, कारण नॉर्मल मेथी नसली तर कसुरी मेथी तुम्ही यात घालू शकता. तर मी इथे कसुरी मेथीच घालणार आहे. आणि त्याचबरोबर ना कोथिंबीरसुद्धा घाला, कोथिंबीरने पण फ्लेवर खूप छान एनहान्स होतं. बरेच लोक यात दही पण घालतात, पण आज मी दही नाही घालणार आहे. मला भीती होती की आंबट पडेल किंवा खराब होईल म्हणून. आणि थोडंसं तेल पण घाला, गरम तेल घालायचं असते, पण मी आज नॉर्मलच घातलं, कंटाळा आला होता सो म्हणून. आणि त्यानंतर ना याला दोन्ही हातांनी छान मिक्स करून घ्या, किंवा कुठे असं मीठ लागेल कुठे नाही लागेल असं नको व्हायला. सो सगळं छान असं मिक्स करून त्याला मळून घ्यायचं आहे, जसं आपण पिठाचं
डो करतो ना तसंच प्रॉपर असं डो करायचं आहे आणि 10 ते 15 मिनटं मिनिमम तरी याला रेस्टमध्ये ठेवा तुम्ही. आणि त्यानंतर हवेत असे छान मस्त पराठे बनवून घ्या. मी असेच पराठे मोस्ट ऑफ टाईम ट्रॅव्हलिंगसाठी ट्राय करते. आधी ना पराठे म्हणजे तळलेले पुऱ्या न्यायची, पण मला असं वाटलं नको, उन्हाळा आहे आणि अवयू मी किंवा कोणीच नको खायला एवढं ऑइली, आणि म्हणून छान इथे पोळ्या म्हणजे आपले पराठे लाटून घेतले. मी नॉर्मली पातळच करते, मला जाडे आवडत नाही. पातळ असले की खायलाही सॉफ्ट म्हणजे बनवायलाही सॉफ्ट असते आणि खायलाही छान वाटतात, म्हणून मी अशा पद्धतीनेच बनवत असते. हा माझा व्हिडिओ ना मी थोडा फास्ट करून दाखवते आहे बिकॉज नंतर मला एंड ऑफ द व्हिडिओ रिअलाईज झालं की अरे नाही, थोडं स्लो पण दाखवता आलं असतं. ते यासाठी कारण माझा व्हिडिओ बराच मोठा झाला होता आणि म्हणून मी थोडंसं फास्ट फॉरवर्ड करून दाखवायचा तुम्हाला प्रयत्न केला आहे. आणि त्याचबरोबर अव्यूची ना इथे बघा खाली खूप वळवळ चालली आहे. त्याचं असं असते की मला लाटणं दे, मला कोलपाट दे, म्हणजे त्याला ते खेळायला खूप आवडायला लागले आजकाल. चला, माझे सगळे इथे पराठे छान मी बनवून रेडी केले. त्यानंतर माझी पूर्ण गॅस पण क्लीन करून घेतली आणि लगेचच छान अशी भांडी पण क्लीन करून घेतली. जेव्हा कधी आम्हाला घराबाहेर 2 ते 3 दिवसांसाठी किंवा 8 दिवसांसाठी जायचं असते तेव्हा घर खूप आवरावं लागतं. म्हणजे सगळी भांडी क्लीन करा, त्यानंतर व्यवस्थित क्लिनिंग करा. अदरवाईज थोडं पडलेलं असलं ना, काही खायचं प्यायचं, कॉक्रोचेस व्हायची भीती असते आणि अननेसेसरी कॉक्रोचेसला असं आमंत्रण दिल्यासारखं होतं. म्हणून मी प्रॉपर असं क्लिनिंग करूनच घराबाहेर नेहमी पडते. आणि हा सिंक मी रोजच क्लीन करते, तरीसुद्धा मी करते आहे. आणि यातच ना मी गरम पाणी पण घालते. थोडं गरम पाणी आणि मीठ घालायचं, त्याने ना घाण होत नाही, म्हणजे वास वगैरे येत नाही. आता आपण 8 दिवस घरी नाही आहे तर माहिती नाही ना आपल्याला कसं काय चालेल इथे. सो ते तुम्ही पण करू शकता तसं, गरम पाण्यात मीठ घालून तिथे घालायचं. त्यानंतर माझा मटका पण मला खाली करून घ्यायचा होता पाण्याचा, माठ स्पेशली, बिकॉज तो पाणी जास्त दिवस राहिलं की खराब होतं, अळ्या पण लागतात कधीतरी किंवा मग शेवाळ लागतं. म्हणून मी नेहमी क्लीन करूनच जाते आणि याला म्हणजे असं उलटं करून जाते, म्हणजे सगळं पाणी पण यातलं निघून जातं. आणि त्याचबरोबर त्याच्या खाली साठलेलं पाणी होतं, हे सगळं मला झाडात टाकायचं होतं, पण थोड्या वेळापूर्वीच प्रीतमने झाडात पाणी घातलं होतं म्हणून मग मी ते काही घातलं नाही. म्हटलं ओव्हर पाणी पण नको व्हायला. आता बघा मी इथे माझा डबा पण पॅक करून घेतला आहे, जे ठेपले म्हणू शकता याला, मी ते बनवले आहे त्याचं. आणि त्यानंतर म्हटलं आणखी एकदा हात मारून घेते, म्हणजे ओट्याला छान असं क्लीन करून घेते. म्हणजे क्लीन मी ऑलरेडी केलं होतं, पण ना माझं मन सॅटिस्फाईड नव्हतं की एकदा करूनच घेते, थोडंफार जरी काही राहिलं तर ते निघून जाईल. आणि बऱ्याच गोष्टी मी आतमध्ये ठेवायचा प्रयत्न केला आहे. त्याचं रिझन एवढंच की धूळ नको लागायला. आणि मला खूप चांगल्याने माहिती आहे की मी येण्याच्या 1 दिवसाआधी मावशी नेहमी माझा ओटा क्लीन करून ठेवते, कारण तिलाही माहिती आहे आल्या हिला स्वयंपाक किंवा काहीतरी अव्यूसाठी बनवायचं राहील, म्हणून तिला नेहमीच प्रॉपर असं माझा ओटा क्लीन करून ठेवते. पण आपली पण तेवढीच रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपलं घर आहे, त्यामुळे आपण व्यवस्थित असं क्लीन करूनच जायला पाहिजे. म्हणजे एक तर कॉक्रोचेस होत नाही, दुसरी म्हणजे आपण आल्या ते फ्रेश पण राहतं. सो त्यासाठी बघा आता मी छान असं क्लिनिंग करून घेतली आहे. भांडी पण माझी सगळे व्यवस्थित क्लीन झाले आहे. आणि गावाकडून आल्यानंतर सर्वात पहिले मला हे जे टाईल्स दिसत आहे ना तुम्हाला वरचे, ते सगळे छान असं घासून घ्यायचं आहे, कारण तिथे बऱ्याचपैकी चिकटपणा जमा झाला आहे. सो असं काहीसं आहे बघा. अव्यूचे 2-3 कपडे राहिले होते वॉश करायचे, पॉटीचे वगैरे, तर ते पण मी इथे करून आतमध्ये टाकून ठेवलं आहे, म्हणजे बाहेर टाकलं तर उडायची भीती नको. सो म्हणून मी आतमध्ये इथे घालून ठेवलं आहे. त्याचबरोबर माझं प्युरिफायर पण वरच्यावर छान असं क्लीन करून घेतलं. आणि माझं इथे प्रीतमला बोलणं चाललं होतं की हे जे पाईप आहे ना हे काढून ठेव. प्रीतम बोलला की नाही आपण बंद करूया आणि आल्यावर काढू, बिकॉज लास्ट टाइम असं झालं होतं की आम्ही आल्या सुरू केलं होतं ना, तर माती त्यामध्ये फसली होती आणि मग आम्हाला बराच खर्च लागला होता. वी आर रेडी टू गो. अव्यू इज हिअर, आय एम ऑल्सो रेडी, प्रीतम पण रेडी आहे, सगळं सामान पण रेडी आहे. कॅब बुक होत नाही आहे, सो त्यासाठीच वाट बघतो. एकदा कॅब बुक झाली की आम्ही निघू, कारण आता 4:15 झाले आहेत. आय थिंक 4:30 होते आणि आमची 5:30ची ट्रेन आहे. सो जास्त वेळ वेस्ट न करता आता आपण डायरेक्ट ट्रेनमध्ये भेटू, किंवा मध्ये कुठेतरी शूट करायचं पॉसिबल झालं तर करते. चला, स्टे कनेक्टेड. अव्यू कुठे चालला? मामाकडे. 10 ते 15 मिनिटानंतर कॅब बुक झाली आणि आमचं असं झालं होतं की वेळेत आम्ही पोहोचू की नाही, कारण आम्हाला रस्त्यात प्रचंड ट्रॅफिक लागला होता. म्हणजे आम्हाला स्टार्टिंगला नाही लागला, पण जसं आम्ही स्टेशनच्या जवळ पोहोचलो ना तिथे खूप ट्रॅफिक लागला होता आणि लिटरली फक्त 10 मिनटं राहिले होते तिथे पोहोचायला. बट फॉर्च्युनेटली ट्रेनच लागली नव्हती, म्हणून आमचं थोडं जीवार आलं, बिकॉज आम्हाला वाटलं होतं की आमची ट्रेन काहीतरी 5:35ची होती. आम्ही गरीब रथनी मोस्ट ऑफ टाईम ट्रॅव्हल करतो. याच्या आधी तर आम्ही 2-3दा कारनीच
गेलो आहे. बघा एवढी इथे गर्दी होती आणि ट्रेन लागली नव्हती त्यामुळे ही गर्दी होती. ट्रेन लागली राहिली असती तर एवढी गर्दी नसती. जशी ट्रेन लागली तशी लोक पटापट आपल्या आपल्या जागेवर जाऊन बसले आणि आम्ही सुद्धा आमच्या सीटवर येऊन बसलो. आल्या आल्या अव्यूची मस्ती सुरू. त्याचं हे रिझन कारण नवीन ठिकाणी आलं की अव्यूला असं होतं की इथे काय तिथे काय तिथे काय. आणि ना एक गोष्ट आणखी झाली होती की आजचं वेदर छान होतं, म्हणजे अशी खूप ऊन नव्हती, वेदर खूप छान होतं आणि अव्यू ना पूर्ण जर्नी खूप छान एन्जॉय करतो आहे. म्हणजे लास्ट टाईम पण त्याने दोन्हीदा खूप छान एन्जॉय केलं आणि यावेळेससुद्धा त्यांनी खूप छान एन्जॉय केलं. म्हणजे खाल्लं पिल्लं खेळला झोपला आणि असं काहीसं झालं की त्यामुळे असं छान वाटतं. म्हणजे बाळ पण आपलं एन्जॉय करतो आहे, सो छान वाटतं. आता बघा इथे त्याला चॉकलेट हवं होतं, म्हणजे प्रीतमला हवं होतं, पण तो म्हणत होता की अव्यूला चॉकलेट हवं आहे. मला मोस्ट ऑफ टाईम त्याला चॉकलेट द्यायचं अवॉइड करायचं असते, पण कधीतरी थोडंफार द्यावं लागतं. आता जेवणाची वेळ झाली होती, म्हणजे 6:30 वाजले होते, खूप उशीर नव्हता झाला. तर मी अव्यूला भरवायला घेतलं तर प्रीतम बोलला की मलाही आज तूच भरवून दे, मी हात नाही भरवत. सो मी दोघांना पण जेवण इथे भरवायला घेतलं. अव्यूला हातात एक चॉकलेट दिलं, मग मोबाईल नको दाखवायचं म्हणून, आणि मग इथे दोघांना पण जेवण इथे भरवायला घेतलं. आता प्रीतमला कधी कधी असं भरवणं मला खूप छान वाटतं, म्हणजे कधीतरीच मला चान्स तो देतो असं काहीतरी करायचं. अदरवाईज तो खूप शाय आहे आणि रोमॅन्टिक अजिबात नाही आहे. चला असो. आता बघा इथे छान भेळवाला आला होता, मी म्हटलं चला भेळ पण घेऊया. मला ना भेळ प्रकार आवडतो, पण ट्रेनची यापूर्वीसुद्धा माझा खूप वर्स्ट एक्सपिरियन्स होता मग भेळचा, आणि आजसुद्धा म्हणजे मला टेस्टच नाही लागत त्या भेळमध्ये. मला कळतच नाही की काय म्हणजे टेस्ट काय आहे, ना तिखट लागत ना मीठ लागत, काहीच लागत नाही. पण ठीक आहे, जस्ट आपण एक्सप्लोअर करायचं म्हणून घेतलं आणि खाल्लं, आणि दोघांनी पण तिघांनी पण छान असं खाल्लं. पण टेस्ट वाईज 0 मी देईल त्याला. बाहेरचं छान होतं, वेदर खूप छान वाटत होतं, आणि संध्याकाळी जसं जसं होत जातं ना तसं तसं आणखी छान वाटतं. आता मला वरची सीट मिळाली होती तर मी आणि अव्यू वर आलो होतो. खूप मजा करत होता अव्यू, खूप मज्जा केली त्यांनी, त्याला खूप एन्जॉय करावंसं वाटत होतं. मस्त खेळत होता, वर खाली करत होता, भरपूर वेळ खेळला. त्यानंतर त्याला थोडं रागवून प्रीतमनी थोडंसं हे करून झोपवलं मी त्याला, आणि मी तुमच्याशी हे सगळं शेअर करते आणि मला अजूनही ते खूप छान वाटतंय. काय चाललंय? चला झोपा. काय चाललंय? सकाळी उठल्या उठल्या अव्यू थोडा क्रँकी मोडमध्ये होता, बट तरीसुद्धा थोड्या वेळाने तो रिलॅक्स झाला. आणि त्यानंतर आमची उतरायची वेळ झाली, म्हणजे नागपूर येणारच होतं 2 ते 3 मिनिटांनी. तर आम्ही इथे प्रॉपर असे रेडी होतो की म्हणजे आल्या आल्या उतरून जायचं. पण आम्ही नागपूर स्टेशनला न उतरता नेहमी अजनी स्टेशनला उतरत असतो, कारण तिथे कमी गर्दी असते आणि शिवाय इथनं आमचं घरसुद्धा जवळ आहे. इथे पोहोचल्यावर ना एक वेगळीच वाईब्स येतात आणि खूप छान वाटते. चला तर आता आम्ही आमच्या घरी चाललो आहे. इथले व्हिडिओज बघायला अजिबात विसरू नका. अजून चॅनल सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि याच्या पुढे धोंड्याचा एक जो व्हिडिओ आहे तो येणार आहे, सो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि मस्त मस्त व्हिडिओज एन्जॉय करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत स्टे ट्यून्ड.